वारकऱ्यांसाठी ही याच्यापेक्षा सगळ्यात दुःखद बातमी किंवा दुःखाचा डोंगर म्हणता येणार नाही, एवढी दुर्दैवी घटना वारकऱ्यांसाठी आलेली आहे. जे वारकरी दिंडीमध्ये गेलेले आहेत किंवा जे वारकरी घरून दिंडीवाल्यांच्या स्वतःचे आपले आई-वडील त्यांनी पाठवलेले आहेत, यासाठी खरं तर दुःखाची बातमी किंवा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. नेमकं असं काय घडलंय की ज्यामुळे आपण म्हणतोय की त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे किंवा त्यांचे जे काही आहेत ते एवढे नातेवाईक जागीच ठार झालेले आहेत, कारण वारकऱ्यावर आता मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हेच आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वारकरी आपण पाहिलं, ऊन, वादळ, वारा यांचा सामना करून वारकरी हे चालत जात असतात दिंडीमध्ये आणि दिंडीत जाऊन पंढरपूरमध्ये जाऊन एकच त्यांना आस असते की आम्हाला कुठेतरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आमचं जीवन जे आहे ते आमचं साध्य करायचं असून आमच्या जीवनाचं मोल करायचं आहे, अशा प्रकारचं साध्या भोळ्या आणि वारकऱ्यांचं म्हणणं असतं. हे म्हणणं पूर्ण करण्यासाठी दिंडी करतात, दिंडीमध्ये पायी चालत जातात आणि ती वारी जी असते त्या वारीचा जो आनंद असतो तो वारकऱ्यांशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. तो आनंद तो घेत जात असतात आणि सगळं संसार जो आहे तो आपला विठ्ठलाच्या भरोश्यावर तो महिनाभर सोडून जात असतात. अशा प्रकारचे वारकरी असतात आणि या वारकऱ्यांवर काल एक काळाचा घाला पडला आणि तो काळाचा घाला म्हणजे ट्रक. जो मोठा ट्रक असतो तो ट्रक वारकऱ्यांना चिरडून गेलेला आहे. 9 वारकरी याच्यामध्ये प्रचंड जखमी झालेले आहेत. त्याच्यामधले 4 जे आहेत वारकरी जाग्यावर ठार झालेले असून 5 वारकरी जे आहेत ते त्यांचे जे काही उपचार हॉस्पिटलमध्ये चालू आहेत ते गंभीर जखमी आहेत. यावरून खरं तर विठ्ठलाची आस लागलेली होती, विठ्ठलाला भेटायचं होतं, विठ्ठलाची भेट जी आहे ती अर्ध्यातच राहिलेली दिसत आहे आणि अर्ध्यात भेट राहिल्यामुळे आता मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे की याच्यामध्ये आता विठ्ठल त्यांना स्वतः रस्त्यात घ्यायला आले का, असं म्हणायला हरकत नाही. कारण एवढी दुर्दैवी घटना ट्रकवाल्यानं घडवून आणली, कारण तो सरळ जात असताना अचानक त्यानं टेरिंग फिरवली. जे वारकरी चालतायत त्याने मुद्दामून गाडी घातल्यासारखं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 9 लोक तिथं जाग्यावरच पडले, पण त्याच्यामधले 4 जे आहेत ते जागे ठार झाले आणि 5 जे लोक आहेत ते दवाखान्यात त्यांना नेण्यात आलेलं आहे. पांडुरंग त्यांना बरे करो. पण विचार करायला लावणारी गोष्ट आहे, जर तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि चांगला दिवसाची वेळ आहे, रात्रीची वेळ सुद्धा नाही आहे, तर दिवसाची वेळ असून सुद्धा जर अशा प्रकारचे ट्रकवाले, अशा प्रकारचे गाडीवाले जर हे लोक करत असतील, तर नेमकं याच्यामधून त्यांना साध्य काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टीला त्यांनी जे आहे ते आपल्याला पुढे आणायचं आहे, याच्यावरून खरं तर लक्ष देण्याची किंवा मानसिकतेची ही विचार करण्याची गोष्ट आहे. मात्र जे वारकरी वाचले, जे वारकरी गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर नक्कीच उपचार होऊन त्यांना लवकरात लवकर देवानं बरं करावं ही सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल, वारकऱ्यांच्या या दुःखाच्या डोंगराबद्दल? नक्कीच कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि जे कोणी मृत्युमुखी या घटनेमध्ये पडलेले आहेत त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.